अश्रूचे झाले हिरे। एक होता गुराखी। तो रोज आपली गुरे घेऊन रानात त्यांना चरायला न्यायचा। हा कधी इतर गुराख्यांबरोबर खेळायचा, तर कधी एकटाच बासरी वाजवत बसायचा। ती बासरी गुरांना आवडायची आणि पक्ष्यांनाही। एकदा रानात गुरे चरताना त्याला एक सुंदर निळा पक्षी जखमी होऊन पडलेला दिसला। त्या प्रेमळ गुराख्याने त्याला अलगद उचलून घरी नेले आणि एका टोपलीत मऊ गोधडीत ठेवले। त्याच्या आईने त्या पाखराच्या जखमेवर हळद उगाळून लावली आणि त्याची चोच उघडून थोडे पाणी त्याच्या चोचीत घातले। थोडे गव्हातांदळाचे दाणे त्याच्या टोपलीत टाकले। दुसऱ्या दिवशी तो थोडा तरतरीत झाला। आईने कौतुकाने त्याच्या अंगावरून हात फिरवला आणि त्याला भिजलेली डाळ खायला दिली। त्या पक्ष्याला ती फारच आवडली आणि त्याने आनंदाने चिवचिवाट केला। तो स्वयंपाकघरात आईभोवती नाचू बागडू लागला। इतकेच नव्हे तर घरभर हिंडू फिरू लागला। मग 1-2 दिवसांनी त्याला थोडे थोडे उडता येऊ लागले, तेव्हा तो उडून घरातल्या उंच फळीवर बसला। एक दिवस तो बागेतल्या उंच झाडावर जाऊन बसला। मग तिथून दुसऱ्या झाडावर, मग अगदी उंच माडाच्या झाडावर जाऊन बसला। त्यानंतरच्या दिवशी तो उंच भरारी घेऊन दूर निघून गेला। यामुळे त्या मुलाला खूप राग आला। तो म्हणाला, "बघ आई, आपल्या घरी आपण त्याला सांभाळले, बरे केले, ते विसरून तो आपल्याला सोडून रानात निघून गेला." यावर आई हसून म्हणाली, "यात काय विशेष? आम्हा आयांना या गोष्टीची सवयच असते। आम्ही आपल्या मुलांना प्रेमाने वाढवतो आणि ती मोठी झाली, कर्तिस्वर्ती झाली, की आपल्या मार्गाने आम्हांला सोडून निघून जातात। त्यातली अनेक मागे वळून बघतही नाहीत, पण अनेक माणसांपेक्षा पशुपक्षी अधिक इमानी असतात." तेव्हा हा पक्षी आभाळभरारी मारून निघून गेला असला तरी परत येईल। मुलगा म्हणाला, "खरंच तो येईल परत?" आई म्हणाली, "असं वाटतंय, पण बघूया काय करतो ते." मग तो मुलगा आपल्या आईला घट्ट मिठी मारून म्हणाला, "आणि तो नाही परत आला तरी आई, मी तुला कधीच विसरणार नाही. मोठा झाल्यावर भरारी मारून कुठेही गेलो तरी पुन्हा तुझ्याकडे परत येईन. नेहमी तुझी काळजी घेईन." आई त्याला पोटाशी धरून म्हणाली, "आता तरी तू असे म्हणतो आहेस, ते पुष्कळ आहे." दुसऱ्या दिवशी अचानक तो पक्षी परत आला। चोचीत धरलेला एक पाणीदार, सुंदर मोत्यांचा हार त्याने आईपुढे टाकला आणि खूप चिवचिवाट केला। पक्षी आणि हार पाहून मुलगा म्हणाला, "आई, तू म्हणालीस तसेच झाले." हा पक्षी इमानी निघाला। हा नुसता परतच आला नाही, तर त्याने हा सुंदर हार आपल्यासाठी आणला। तो तू गळ्यात घाल, कारण त्याने तो तुला आणून दिला आहे." आई मुलाला जवळ ओढून त्याचा मुका घेत म्हणाली, "अरे, तू असं म्हणतोस यातच सगळं आलं. या हारापेक्षा हे तुझं बोलणं मला अधिक आवडलं. हा हार मला काय करायचा? आता मला अधिक मौज वाटते ती माझ्या मुलाबाळांची हौसमौज करण्यात. मला काही मुलगी नाही. तेव्हा हा हार आपण ठेवून देऊ आणि तुझे लग्न होऊन तुझी बायको घरात आली की तिला हा घालायला देऊ. तसं केलं म्हणजे मला खूप आनंद होईल." त्या प्रेमळ मुलाला काही पटले नाही। त्याने गुपचूप तो हार घेतला आणि आईचे लक्ष नाही असे पाहून पटकन तिच्या गळ्यात घातला आणि म्हणाला, "आई, तुला आवडला तो हार?" आई म्हणाली, "होय रे, पण तो हार आहे मोत्यांचा. त्यात एकच हिरा आहे, पण माझ्या गळ्याभोवती जो हार आहे तो आहे हिऱ्यांचा. त्यात 5 आहेत, लाल हिरे आहेत." मुलगा म्हणाला, "आई, तू काहीतरी बोलतेस. तुझ्या गळ्यात कुठं आहे हार?" "ही आहे ती माझ्या हातांची मिठी." "अरे, तीच मला हिऱ्यांच्या हारासारखी वाटते आहे." "नव्हे, त्या हारापेक्षा देखील अधिक मोलाची वाटते आहे." हे ऐकून त्या मुलाला खूप आनंद झाला. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, की त्याच्या डोळ्यातून पाणी आले. "अरे, तीच मला हिऱ्यांच्या हारासारखी वाटते आहे." "नव्हे,
त्या हारापेक्षा देखील अधिक मोलाची वाटते आहे. हे ऐकून त्या मुलाला खूप आनंद झाला. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की त्याच्या डोळ्यातून पाणी आले. ते पाहून आईने त्याला पोटाशी धरले आणि मग तिच्याही डोळ्यातून पाणी आले. ती दोघे मायलेकरे आनंदाने रडतच राहिली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळत राहिले. आणि काय आश्चर्य! ते अश्रू जमिनीवर पडताच त्यांचे हिरे झाले. त्या दोघांना आश्चर्य वाटले. त्यांनी ते हिरे गोळा केले आणि एका सुंदर मातीच्या भांड्यात ठेवले. मुलगा म्हणाला, आई, तू मला मार म्हणजे मी रडे. माझ्या डोळ्यातून टिपं गळतील आणि त्यांचे होतील हिरे. मग आपल्याकडे हिरेच हिरे होतील. आई मुलाला पोटाशी धरून म्हणाली, नको रे बाबा, असले हिरे मला मुळीच नकोत. मुलगा म्हणाला, आई, पण हिरे मिळाले म्हणजे आपण खूप श्रीमंत होऊ. आई म्हणाली, अरे, असे रडायची तुला हौस असली तर मी रडते. म्हणजे माझ्या डोळ्यातल्या टिपांचे होतील हिरे आणि ते विकून आपण तुला हवे तसे चैनीत राहू. ओरड माझ्या अंगावर आणि रडव बरे मला. मुलगा म्हणाला, नाही हा आई. तू असे रडलेले मला मुळीच चालणार नाही. त्याच्यापेक्षा आपण आता आहोत तसेच राहू. मग दोघांनी प्रेम भरून एकमेकांना घट्ट मिठ्या मारल्या. दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले आणि त्याचे सुंदर हिरे झाले. मुलगा म्हणाला, चल, आता आपण छान राजवाडा बांधू आणि त्यात मजेत राहू आणि छान देखण्या घोड्यांच्या ऐटबाज गाडीतून हिंडू. आई म्हणाली, हो, आधी आपण एक सुंदर देऊळ बांधू आणि मग आपल्या राजवाड्याबरोबर गोरगरिबांसाठी छान घरही बांधू. मुलगा आनंदाने म्हणाला, होय. माझ्याबरोबर गुरे चारायला जी दुसरी मुले येतात त्यांच्यासाठी आधी घरे बांधू. हे ऐकून त्याच्या आईला अतिशय आनंद झाला. तिने त्याला पोटाशी धरले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. ते त्या मुलाच्या अंगावर पडले. तेव्हा तो म्हणाला, ह्या अश्रूचे मात्र हिरे व्हायला नकोत. ते अश्रूच राहावेत आणि त्यांनी माझे अंग भिजावे. तसेच झाले आणि त्याच्याही डोळ्यातून अश्रू गळू लागले. आई म्हणाली, हेही अश्रूच राहू देत बरं का. तेव्हा तेही अश्रूच राहिले आणि त्या दोघांना ते हियांपेक्षा खूपच अधिक मोलाचे वाटले.